जय भीम. मी माननीय सम्राट डॉक्टर जितेंद्रदादा वंजारे खालापुरीकर. अभिजित दिपके यांच्या संदर्भात वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, त्यांची सिक्युरिटीज काढून घ्या, असंच झालं तसंच झालं, बऱ्याचशा वावड्या उठायला लागल्यात. मनोमादी व्यवस्थेला चिमटा बसलाय, चिमटा. पोलिसांचे कोणते तरी एक संघटन आहे पोलिसांच्या संदर्भातलं, त्याचा प्रमुख बोलतो की रस्त्यावर फिरू देणार नाही, संरक्षण काढून द्या, असं करा तसं करा. अरे संविधान काय आहे, तुझ्या एकट्याच एक काय? पोलीस बॉईज संघटना जी आहे, या संघटनेचा प्रमुख म्हणतो की अभिजित दिपके यांचं संरक्षण काढा. अरे त्याच्या बंगल्याच्या खाली जवळजवळ 100 पोलिसांचं संरक्षण होतं. रोज वेगवेगळे अधिकारी येऊन जातात. अभिजित दिपके यांनी दुसऱ्यांना का नाही कोणाला असं काय बोलले? त्याच पोलीस अधिकाऱ्याला का बोललं गेलं? तो काहीतरी त्याची चूक असेल ना, काहीतरी तो बोलला असेल ना. त्या पोलीस अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांशी गैरव्यवहार केला, त्या संदर्भात ते बोलले. त्याचा एवढा पुढका येण्याची काय गरज आहे कोणाला? म्हणजे फक्त सत्तेचे गुलाम असल्यासारखं तुम्ही जर वावरताल आणि म्हणताल की नाही माझी ही संघटना ती संघटना, तुम्ही जर रस्त्यावर, तर आंबेडकरी समाज बी एवढा सोपा नाहीये. रस्त्यावरची लढाई आमच्या रक्तामध्ये आहे. तुम्हाला जसा संविधानाने अधिकार दिलेला आहे तसाच आम्हाला पण अधिकार आहे. परंतु आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांचा कायदा मानणारी समाज आहे. आम्ही त्यामुळे शांत आहोत. एक दलित कुटुंबातील मुलगा अमेरिकामध्ये गेला, बोस्टन युनिव्हर्सिटीला शिकला, म्हणून तुमची एवढी जळायला लागली का? एवढं मोठं संघटन केलं, देशामध्येच नव्हे तर जगामध्ये एक नवीन युवा नेता उदयास आला. नवतरुणांचे संघटन त्यांनी केलं. हे तुम्हाला खपा नाही गेलं? हे सरळ सरळ सांगा ना. हे जे बगल बच्चे आहेत ना, योग्य वेळी शांत राहा, नाही तर आम्हाला पण बरंच काही करता येते. एक विशिष्ट संघटन काढायचं आणि माझ्या मागं खूप लोक आहेत असा वावर करू नका. प्रत्येकामागं ताकद आहे. आंबेडकरी समाज हा कायद्याला, संविधानाला मानणारा समाज आहे आणि आंबेडकरी समाजाचा एक युवक देशाचं नेतृत्व करायला चाललेला आहे. आणि देशाचं नेतृत्व एका दलिताने केलेलं जर मनोवादी व्यवस्थेला जर जमत नसेल तर आता तरी बदला. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, संतूक पिंपरी या ठिकाणी ज्याचं गाव, भगवानराव दिपके, स्वतःच्या कर्तृत्वाने महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने शिक्षण घेतात, इंजिनियर होतात, 60, 65, 70 हजाराची नोकरी करतात आणि स्वतःच्या 2 मुलांना शिकवतात, त्यांना मोठं करतात. तो मुलगा अमेरिकेमधून स्टँड घेतो आणि एक आंदोलन उभा राहतं. आणि तुम्हाला आता चौकशीचं हे ते सुचलंय काय? आणि एक कोणते येतो आणि म्हणतो नाही संरक्षण काढून घ्या. संरक्षण काढून घ्याल तू काय? व्यवस्थेचा कोण येईल? दादा लागून गेला काय? काय भाषा वापरतो तू? असं करून तसं करून तसं करू. तुला एवढं करता येतं ना, त्याच्यापेक्षा 1000 पट आम्हाला सुद्धा करता येतं. पण आम्ही शांत आहोत. आम्ही संविधानाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. त्यामुळं आम्हाला ह्या फांद्यात पडायचं नाही. जर का कोणी जास्त जर रस्त्यावरची लढाईचं जर विचार करत असेल ना, तर आम्ही त्याच्यापेक्षा मोठी लढाई उभा करू. हा आंबेडकरवाद्यांचा इशारा समजून घ्या. अभिजित दिपके देशाच्या लेवलचं एक नेतृत्व तयार होत आहे. औरंगाबाद या ठिकाणाहून, संभाजीनगरहून हे नेतृत्व क्रांतीच्या भूमीतून उदयास येत आहे. आम्ही सर्वजण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त पाय वाढण्याची खेकड्यावरती अजूनपर्यंत संपली नाही काय? आंबेडकरीवादी समूहातील आंबेडकर राईट्स सर्व मुवमेंटला मी इशारा करतोय. असा जो काही विरोधात बोलेल, सिक्युरिटी काढण्याच्या संदर्भात जो कोणी बोलेल, त्याला 100% रस्त्यावर ठेचल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय संविधान.